स्वागत आहे सर्वांचं आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये. आज आपण पाहणार आहोत सुंदर अशा रांगोळ्या. तर आपली जी पहिली रांगोळी आहे ती अगदी सुंदर अशी रांगोळी आहे. तर बघा, आपल्याला अशा प्रकारे सगळ्या साईडनी लाईन्स काढून घ्यायच्या आहेत. ते जे आपण प्लसचं साईन काढलं होतं त्यामध्ये अजून आपल्याला रेषा काढून आपल्याला अशी डिझाईन काढून घ्यायची आहे. आणि पुढे आपल्याला 5-5 ठिपके देऊन घ्यायचे सगळ्या साईडने. सुंदर आणि अगदी सिंपल अशी डिझाईन आहे, जी की डेली यूजसाठी तर एकदम चांगली आहे. ज्यांना जमतही नसतील ना डिझाईन्स काढायला, ते पण ही डिझाईन काढू शकतील. इतकी सोपी अशी डिझाईन आहे. इथे आपण चारही ठिकाणी येलो कलर वापरणार आहोत, डॉट्स देणार आहोत. तर पहा, आपली पहिली डिझाईन रेडी आहे. सुंदर आणि एकदम सिंपल अशी डिझाईन आहे. पुढची डिझाईन आपण 3 ते 2 टिपक्यांमध्ये काढणार आहोत आणि इथे आपण स्टार बनवणार आहोत. तर 3 ते 2 टिपक्यांपासून स्टार कसा बनवायचा आहे मी तुम्हाला भरपूर व्हिडिओजमध्ये पण सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण स्टार बनवून घेणार आहोत आणि सगळ्याच्या साईडमध्ये आपण अशा प्रकारे कलर वापरणार आहोत. थोडी कलरफुल अशी डिझाईन आहे ही, आणि मध्ये आपण फूल काढून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला जरा वेगळ्या पद्धतीची डिझाईन काढूया म्हटलं आज. आणि अगदी सिंपल डिझाईन आहे ही, पटकन काढून होणारी अशी डिझाईन आहे. छोटीशीच आहे, जास्त मोठी पण नाही आहे. तुम्हाला आवडतील तसे कलर तुम्ही यामध्ये वापरू शकतात. बघा, अशी सुंदर अशी डिझाईन आपली रेडी झालेली आहे. कोण कोण रोज दरवाजाबाहेर रांगोळी काढतं? तुम्हालाही आवडतं का रांगोळी काढायला? आणि आवडत असेल तर आपल्या चॅनलच्या रांगोळ्या पण काढून पहा. आपल्या चॅनलच्या रांगोळ्या खूप सोप्या आहेत आणि सर्वांना काढायला येतील अशाच सगळ्या डिझाईन्स आहेत. तर नक्की आपल्या डिझाईन्स ट्राय करा. तर बघा, ही आपली 4 ते 2 टिपक्यांमध्ये आपली नेक्स्ट रांगोळी आहे. आणि यामध्ये आपण असे पानांचा आकार काढून घेणार आहोत चारही साईडने, आणि इथे अशी एक डिझाईन काढणार आहोत. ही डिझाईन जरा थोडी मोठी काढली ना तर खूप मस्त दिसते, पण माझ्याकडे कमी स्पेस आहे, त्यामुळे पण मी नंतर कधीतरी तुम्हाला माझ्या मोठ्या स्पेसमध्ये पण ही डिझाईन काढून दाखवेल. आणि डिफरन्स तेव्हा तुम्हाला कळेल की जेव्हा आपण मोठ्या जागेमध्ये रांगोळ्या काढतो ना, त्या अगदी सुटसुटीत अशा दिसतात. छोट्यामध्ये पण दिसतात, पण मग त्याला छोट्या छोट्याच डिझाईन्स काढायला लागतात. बघा, अशा प्रकारे आपण कलर्स टाकून घेणार आहोत. आणि इथे आपण असे फुलं काढणार आहोत 3 ते 3 टिपक्यांमध्ये. तुम्हाला जर नवीन नवीन प्रकारच्या रांगोळ्या शिकायच्या असतील तर नक्की आपल्या चॅनलच्या रांगोळ्या रेफर करा. आणि तुम्ही काढतही असाल रांगोळ्या रोज दरवाजासमोर, देवघरासमोर, तर आपल्या चॅनलच्या डिझाईन्स खूप सोप्या आहेत. नक्की तुम्ही एकदा प्रयत्न करून पहा, नक्की तुम्हाला जमतील. बऱ्याच जणांना तर येतच नाही तर काढायला रांगोळ्या, तर त्यांनी छोट्या छोट्या डिझाईन्सपासून ट्राय करा. म्हणजे की जसं डॉट्स काढून त्याने आपण आकार बनवायला शिका, किंवा त्रिकोण, चौकोन असे आकार आधी काढायला शिका. त्यानंतर तुम्हाला हळूहळू जमतील रांगोळ्या काढायला. आधी बेसिक आकार काढायला शिकून घ्या आणि त्यानंतर आपोआपच जमतात. ही डिझाईन पण खूप सुंदर अशी डिझाईन आहे. तर ज्यांना रांगोळ्या शिकायच्या आहेत त्यांनी मला DMs आल्या होत्या म्हणजे तुमच्या, तर त्यामध्ये त्यांनी विचारलं होतं आम्ही बुकवरती ट्राय करू का? पण बुकवरती ट्राय करण्यापेक्षा आहे ना, तुम्ही जेव्हा स्वतः हातात रांगोळी घेऊन रांगोळी काढाल ना, ती खूप तुमच्यासाठी बेटर राहील. त्यामुळे तुमची प्रॅक्टिस पण होईल आणि तुम्हाला रांगोळी कशी पकडायची, कशी सोडायची हे पण व्यवस्थित कळेल. तर बुकवरती तुम्ही फर्स्ट थोडंसं ट्राय करू शकता, पण
तुम्हाला जर खरंच रांगोळी शिकायची असेल ना, तर तुम्ही हाताने थोडी थोडी रांगोळी काढण्याचा प्रयत्न करा. म्हणजे अगदी बेसिक शेप्स काढण्याचा प्रयत्न करा. छोटे छोटे आकार काढण्याचा प्रयत्न करा. आपोआप तुम्हाला सवय होऊन जाईल. प्रॅक्टिस झाली ना, की आपोआप तुम्हाला रांगोळी काढायला जमेल. तर मध्ये आपण असं एक फुलाची डिझाईन काढणार आहोत. इथे आपण असं कॉम्बिनेशन कलर वापरलेला आहे आणि ही आपली डिझाईन रेडी आहे. बघा किती सुंदर, सोबर आणि सिंपल डिझाईन होती ना. नेक्स्ट डिझाईन आपण 3 ते 2 टिपक्यांमध्ये काढणार आहोत आणि अगदी सुंदर अशी डिझाईन आहे. बघा ही बेसिक आणि डेली यूजसाठी एकदम छान अशी डिझाईन आहे. तर तुम्ही ह्यामध्ये कलर पण वापरू शकता. मी वापरलेले आहेत. तर इथे आपण डॉट्स काढून घेणार आहोत. 6 डॉट्स काढून घ्यायचे आहेत सगळ्या साईडने. आणि आपण इथेच फुलाचे आकार काढून घेणार आहोत. तर आजच्या सर्व डिझाईन्स तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आजच्या डिझाईन्स तुम्हाला कशा वाटल्या हे पण मला तुम्ही सगळ्यांनी कमेंट करून सांगा. मागच्या भागात खूप छान असा रिस्पॉन्स तुमचा आलेला आहे. त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि पुढच्या भागातल्या रांगोळ्या तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन आणि सोप्या डिझाईन्ससोबत. तोपर्यंत बाय बाय.